नमस्कार, मी आहे दीपक काळे, बोलतो मराठी. आपल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण या अगोदरच पाहिलं होतं की जॉबविषयी आपण चर्चा करत आहोत. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आसाम जे रायफल आहे त्या संदर्भात आपण याची माहिती पाहणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. आसाम रायफलच्या ज्या रिक्रुटमेंट निघल्या त्याच्यासाठी कोणकोणते पदं आहेत, की त्याला क्वालिफिकेशन काय आहे, एज क्रायटेरिया काय आहे, याच्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेल चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया आपण. तर इथं आपण पाहूया, जी आसाम रायफलची जी जाहिरात आहे ही आपली जी आहे ती आपली स्टार्ट 11 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. हे बघा, इथं 11 सप्टेंबर 2021 पासून सुरू होणार आहे आणि याची जी लास्ट डेट आहे ती आहे 25 ऑक्टोबर रात्री 12 पर्यंत याची लास्ट डेट आहे. तर मित्रांनो, मी दरवेळेला सांगतो की शेवटच्या डेटपर्यंत शक्यतो वाट पाहू नका, त्याच्या आधीच आपण फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. तर या पद्धतीने या जागा आहेत. ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या या जागा आहेत. इथं आपण पाहूया, ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या 1230 एकूण जागा आहेत. वेगवेगळ्या पदाच्या 1230 अशा जागा आहेत. तर या पद्धतीने पुढे पाहूया आपण. तर याची जी नोटिफिकेशन आहे assam-rifle.gov.in वर आपण ते करू शकतो. आपण ॲप्लिकेशन कसं करता येईल आपल्याला इथं दिलं आहे पहा, हाऊ टू अप्लाय. यामध्ये आपल्याला ते दिलेलं आहे. तर आपल्याला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच आपल्याला ॲप्लिकेशन करता येणार आहे आणि आपण ऑनलाईन पद्धतीनेच काय करणार आहोत, ॲप्लिकेशन करता येणार आहे. याची फीसुद्धा आपल्याला काय करता येईल, ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरता येणार आहे. यासाठी आपल्याला काय लागणार आहे, आपल्याकडं ईमेल आणि मोबाईलद्वारे आपल्याला SMS येणार आहे. आणि आपला जो मोबाईल आहे त्यांनी ते काय सांगितलेलं आहे की तुमचा DND मध्ये नसला पाहिजे. म्हणजे जर तुमचा DND ॲक्टिवेटेड असेल मोबाईल तर तुम्हाला SMS येणार नाही आणि आपल्याला मोबाईल व्हेरीफाय करता येणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. आता हा जे आसाम रायफलची जी फी आहे ती काय आहे, फी स्ट्रक्चर काय आहे ते आपण आता इथं पाहणार आहोत. तर मित्रांनो, इथं 6 नंबरचा पॉईंट आहे. इथं पहा, इथं दिलेलं आहे फी स्ट्रक्चर. इथं दिलेलं आहे ॲप्लिकेशनची फी आहे ती काय दिलेली आहे. द ग्रुप बी जे पोस्ट आहे तर याच्यासाठी जी ॲप्लिकेशन फी आहे ही ₹200 ही ॲप्लिकेशन फी असणार आहे. इथं तुम्हाला दिली आहे पहा, ₹200 ही ॲप्लिकेशन फी आहे. आणि ग्रुप सीसाठी म्हणजे ग्रुप सीसाठी जी ॲप्लिकेशन फी आहे इथं पहा, ग्रुप सीसाठी ॲप्लिकेशन फी किती आहे, ही ₹100 ही ॲप्लिकेशन फीज असणार आहे. तर तुम्ही ही फी कोणत्या ऑनलाईन अकाउंटद्वारे तुम्हाला ही अकाउंट नंबर दिला आहे याच्याद्वारे भरता येणार आहे. तर त्यांनी ते ब्रँचचं नाव वगैरे दिले, कुठं भरता येणार आहे. आता फी कोणाला नाही आहे हे आपण पाहू. नो फी चार्ज फॉर कॅन्डिडेट बिलॉंग SC कॅटेगरी तसेच ST कॅटेगरी. इथं दिलेलं आहे पहा, नो फी कोणाला नाही आहे ते आपण पाहूया. नो फी इज फॉर शेड्यूल कास्ट. नंतर शेड्यूल ट्रायबल म्हणजे ST कॅटेगरी. मुलींनासुद्धा फी नाही आहे. तर मुली मग कोणत्या कॅटेगरीतल्या जरी असल्या तरी त्यांना फी नाही आहे, हे एक आपण लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना हे कळत नाही की मुली ओपन कॅटेगरीतल्या मुलींना फी आहे का, तर नाही आहे. ओपन कॅटेगरीतल्या मुलींनासुद्धा फॉर्म भरण्याची फी नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. एक सर्व्हिसमॅन मिलिटरीचे जे लोक आहेत त्यांनासुद्धा हा फी नाही आहे. नंतर यांनी काय दिलेलं की तुम्ही एकदा फी दिल्यानंतर ती परत मिळणार नाही. समजा हे सगळ्या जाहिरातीमध्ये ती सूचना असतेच जनरली. तर आता इथं आपण पाहणार आहोत फिजिकल स्टँडर्ड म्हणजे PST फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी म्हणजे PAT आणि रिटर्न टेस्ट अशा 3 पद्धतीच्या टेस्ट होणार आहे. PSTला म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्टला थोडक्यात PST म्हटलं आहे, फिजिकल इफिशियन्सी टेस्टला त्यांनी PAT म्हटलं आहे आणि रिटर्न टेस्ट अशा पद्धतीच्या टेस्ट आहे. त्यांनी काय दिलं आहे, PST PAT रिटर्न टेस्ट विल बी कंडक्टेड द फॉलोइंग सेंटर. म्हणजे या 3 पद्धतीच्या ज्या टेस्ट होणार आहेत ते कुठं कुठं होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. इथं खाली दिले आहे पहा, सक्सेसफुल सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जर सक्सेसफुल सबमिट केलं तर क्लोजिंग डेटच्या अगोदर त्याच्यानंतर तुमच्या या 3 टेस्ट होतील PST या पद्धतीच्या. तर इथं काय दिलेलं आहे, इथं आसाममध्ये दिफू नावाचं जे आहे. नंतर आसाममध्येच आणखी एक शहर आहे हे दिलं आहे. HQ नगर शिलाँगचं मेघालयमध्ये ही टेस्ट होऊ शकते. नंतर आसाममध्ये जोरहाट या ठिकाणी ही टेस्ट होईल. नंतर आसाममध्ये सिलचरमध्ये होईल आणि लोखरामध्ये तेजपूरमध्ये आसाममध्ये या तुमच्या फिजिकल टेस्ट आणि जे आहे
PST PET आणि रिटर्न टेस्ट इथं कॅन्डिडेटला हे सेंटर दिलेलं आहे. मित्रांनो, या ज्या परीक्षा आहेत चे जे सेंटर आहे म्हणजे हे जे दिलेले आहेत ना, हे याकडं लक्ष केंद्रित करा थोडंसं. तर या ज्या टेस्टचे जे सेंटर आहेत ते इथं काय काय दिलेले आहेत ते पहा. इथं हे आसाममधले सगळे सेंटर आहेत, आपल्या महाराष्ट्रातले सेंटर नाही आहेत. फॉर्म भरताना हे सेंटर येतात का काय ते एक चेक करा. पण माझ्या अंदाजाने आता इथं सगळे सेंटर हे आसाममधले आहेत, पण जागा महाराष्ट्रात आहेत. आपण ते पुढं त्याचा उल्लेख पाहणार आहोत. तर आता इथं काय दिलेलं की कॅन्डिडेट सिकिंग बेनिफिट शेड्यूल कास्ट ST OBC इकॉनॉमी मस्ट इन्शुअर दॅट दे हॅव पोझिशन सर्टिफिकेट तुमच्याकडे ते प्रॉपर पाहिजे. म्हणजे त्यांनी काय दिलं की जाहिरातीच्या आतलं म्हणजे जाहिरातीची ती तारीख आहे त्याच्या आतलं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणाकडं तर SC कॅन्डिडेटच्या स्टुडंटकडं, तसंच शेड्यूल कास्ट म्हणजे SC कॅन्डिडेट, ST आणि OBC आणि EWS अशा कॅटेगरी आहेत, तर यांच्याकडे तुमच्याकडे प्रॉपर सर्टिफिकेट त्याच्यासाठी असणं गरजेचं आहे. आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्टच्या वेळेला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला तुम्हाला लागणारच आहे. त्यामुळे हे एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. जर आपल्याकडे ते सर्टिफिकेट नसेल तर आपण या कॅटेगरीमध्ये न करता ओपनमध्ये अर्ज करायचा आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जे लोक SC ST OBC आणि EWSमध्ये अर्ज करणार त्यांच्यासाठी ते जातीचं प्रमाणपत्र आणि EWSचं सर्टिफिकेट जे EWSमध्ये येतात त्यांच्याकडे ते असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते तुम्हाला PAT म्हणजे फिजिकल टेस्टच्या वेळेस तुम्हाला द्यावं लागणार आहे. हे एक बघा, कॅन्डिडेट सिकिंग रिलॅक्सेशन फिजिकल स्टँडर्ड हाईट वेट चेस्ट बाय म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला रिलॅक्सेशन दिलेले आहे. त्यांनी कोणाला दिलं ते गुरखा डोगराज. आणि याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचं आहे महाराष्ट्रासाठी, जे कॅन्डिडेट मराठा स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हे काय आहे उंचीमध्ये आणि उंची हाईट आणि चेस्टमध्ये त्यांच्यासाठी सूट दिलेली आहे. तर आता यांनी काय दिले ॲप्रोप्रिएट सर्टिफिकेट फॉर्मॅट दिली. म्हणजे त्यासाठी तुमच्याकडे काय आहे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. म्हणजे मराठाचं गुरखाचं याचं सर्टिफिकेट लागणार आहे, तरच तुम्हाला त्याच्या ज्या फिजिकल टेस्ट आहे त्याच्या सवलती भेटणार आहे. तर ST कॅन्डिडेटला सुद्धा रिलॅक्सेशन असं दिलं. ST सर्टिफिकेट तुम्हाला या पद्धतीने तिथं सादर करावं लागणार आहे PSTच्या वेळेला. जर तुम्ही मराठा कॅन्डिडेट असाल तर तसं सर्टिफिकेट तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचा फॉर्मॅट इथं दिलेला असेल. तर त्याचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला फिजिकल टेस्टमध्ये त्याची काही सवलत आहे ते मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आता आणखी एक महत्त्वाची सूचना आहे इथं दिलेली, ते म्हणजे अपंग म्हणजे दिव्यांग मुलं जे असतात त्यांच्यासाठी हा अर्ज आपल्याला करता येणार नाही आहे. म्हणजे जे मुलं दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी अर्ज नाही आहे. म्हणजे अपंग उमेदवारांसाठी नॉट एलिजिबल दिलेलं आहे एक्झामसाठी. आता इथं काय दिलं आहे, ओनली सिंगल ॲप्लिकेशन पर कॅन्डिडेट वुड बी म्हणजे एकच ॲप्लिकेशन तुम्हाला करावं लागणार आहे. मल्टिपल ॲप्लिकेशन म्हणजे एकच स्टुडंटने 4-5 ॲप्लिकेशन केले ऑनलाईन ते मात्र इथं चालू शकणार नाही आहे मित्रांनो. तर पुढं आपण पाहूया, तुम्ही जी कॅटेगरी ऑनलाईन अर्ज भरताना टाकली तीच कॅटेगरी तुमची अर्ज भरताना गृहीत धरली जाईल. ती कॅटेगरी चेंज केलं जाणार नाही. मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट जे आहेत ते अजिबात परीक्षेच्या वेळेला रिले साईटला आणि टेस्ट सेंटरला चालणार नाही असं त्यांनी दिलेलं आहे. आता जो एज क्रायटेरिया आहे तो कशा पद्धतीने दिलेला आहे ते आपण आता पुढच्या रेकॉर्डला पाहणार आहोत. तर एज क्रायटेरिया ते कुठलं धरणार आहे म्हणजे तुमची जी डेट ऑफ बर्थ ते कुठली धरणार आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमची डेट ऑफ बर्थ कुठे असते तर आपण सगळेजण उत्तर देतात मला शाळा सोडल्यात दाखल्यावर असते, पण इथं मात्र त्यांनी कोणती डेट ऑफ बर्थ पकडली आहे की तर हे लक्षात घ्या महत्त्वाचं. बऱ्याच जणांना ना 10वीच्या सर्टिफिकेट आणि मार्कशीट यातला फरक कळत नाही. तर तुम्हाला महाराष्ट्रीयन जे तरुण आहेत ते याच्यासाठी अर्ज करणार आहे त्यांनी एक लक्षात घ्या, 10वीचं प्रमाणपत्राचा अनुक्रमांक असं जर तुमच्या 10वीच्या याच्यावर असेल तर ते प्रमाणपत्र झालं आणि त्यावर तुमची जन्मतारीख असते बघा. नाही तर एकदम सिंपल बघा, 10वीचं तुमच्याकडे एक गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असतं, 2 मिळतात असे. बऱ्याच जणांना हेच माहिती नाही 1-2 मिळतात म्हणून, पण बऱ्याच जणांना माहिती आहे की आपल्याला 2 एक गुणपत्र एक प्रमाणपत्र आहे. तर गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ओळखण्याचं काय, ज्याच्यावर प्रमाणपत्राचा अनुक्रमांक असं लिहिलं आहे ना ते प्रमाणपत्र आहे. आणखी ओळखण्याची काय कोण आहे तर प्रमाणपत्रावर तुमची स्वतःची जन्मतारीख असणार आहे रेकॉर्डेड.
आणि तेच जन्मतारीख इथं त्यांनी काय दिले, नीट आपण बारकाईंचं बघितलं तेव्हा कॅन्डिडेट शुड नोट दॅट डेट ऑफ बर्थ अँड नेम, म्हणजे तुमचं नाव आणि डेट ऑफ बर्थ हे कुठं पाहिजे, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर पाहिजे. हे बघा, मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर तुमची जन्मतारीख आणि नाव तेच गृहीत धरलं जाईल. त्यामुळे अर्ज भरताना तुम्ही काय करायचं, जे तुमच्या 10वीच्या प्रमाणपत्रावर जे नाव आहे ते नाव टाकायचं आहे. म्हणजे काही काही वेळेस काय होतं, आता एखाद्याचं नाव आहे आपण राव किंवा ओ किंवा ए व्ही असं कधी कधी करतो, पण ते 10वीच्या प्रमाणपत्रावर तुमचं काय नाव आहे ते चेक करा आणि मित्रांनो त्याच पद्धतीने ते नाव टाकायचं आहे. ही एक काळजी घ्यायची. परत दुसरी काळजी काय घ्यायची, 10वीच्या प्रमाणपत्रावर आपली जन्मतारीख काय ते पाहतो. बऱ्याच जणांना काय होतं, आपल्याला डॉक्युमेंटवर वेगळी जन्मतारीख असते आणि आपल्याला वेगळी जन्मतारीख माहिती असते, तर त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया. सध्या आपण या जाहिरातीकडे परत वळूया. एवढं डिटेल सांगायचं कारण काय, बहुतांशी 10 ते 20% मुलांकडनं या चुका होतात. आपण 10वीच्या मार्कशीटवरचं नाव आणि जन्मतारीख टाकायचं एवढं इथपर्यंत सांगतो आणि आपण पुढचा पॉईंट घेऊया. आता वयाचा आपला विषय चालला होता, तर वयासाठी ह्या दुसऱ्या कॉलमवर दिले कट ऑफ डेट अँड एज. तर तुमचं जे वय आहे ते किती असलं पाहिजे, 18 ते 23 वर्षाच्या आत तुमचं वय असलं पाहिजे. आणि 23 वर्ष तुमचं किती कधीपर्यंत वय धरणार आहे, 1 ऑगस्ट 2021 पर्यंत तुमचं वय ते 23च्या आत असलं पाहिजे. म्हणजे त्याच्या आत तुमचं पूर्ण झालं पाहिजे 23, त्याच्या पुढे गेलं तर होणार नाही. तर कॅन्डिडेट शुड नॉट हॅव बीन बोर्न अर्लियर, म्हणजे त्यांनी एक साधारणतः अंदाज दिलाय ते काय, 1 ऑगस्ट 1998च्या पासून ते 1 ऑगस्ट 2003 पर्यंत तुमची जन्मतारीख असेल तर तुम्हाला काय करता येईल, अर्ज सहजासहजी करता येईल. पण याच्यात पण त्यांनी एज रिलॅक्सेशन दिले, म्हणजे कोणाला, तर SC आणि ST कॅटेगरीचे जे स्टुडंट असतील तर त्यांच्यासाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे 23+5 असं त्यांनी SC आणि ST कॅटेगरीच्या मुलांनी दिला. OBC कॅटेगरीच्या स्टुडंटनी 3 वर्ष जादाचं वय गृहीत धरायचं आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी वगैरे इथं माहिती दिलेलीच आहे. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, जास्त करून आपण याच्यामध्येच असतो. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं जे एज आहे ते 18 ते 23 आहे. SC ST कॅटेगरीनं 23+5 करा आणि OBC कॅटेगरीनं 23+3 करा. हे वयामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, यांनी सवलत दिलेली आहे अशा पद्धतीने. आता आपण काय पाहणार आहोत, फिजिकल स्टँडर्ड PST जी टेस्ट आहे ती कोणाकोणासाठी आहे, ते हवालदार एक्स-रे असिस्टंटसाठी, रायफलमन इलेक्ट्रिक फिटर सिग्नलसाठी, रायफलमन लाईनमन फील्डसाठी. रायफलमन हे रायफलमनच नाव आहे, पण त्याचं ते डिटेलमध्ये आपल्याला डिप्लोमा झाला पाहिजे, ते आपण नंतर पाहूया. इलेक्ट्रिक मेकॅनिकल व्हेकलसाठी, प्लंबरसाठी, कुकसाठी, बार्बरसाठी, मेल सफाई कामगारसाठी, इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिकलसाठी, इन्स्ट्रुमेंट रिपेअर मेकॅनिकलसाठी, सर्वेअरसाठी. आणि या पद्धतीच्या जे अर्ज दिलेले आहेत याच्यासाठी PST टेस्ट कशा असणार ते पहा. फॉर ऑल कॅन्डिडेट एस्केप दोज मेन्शन बिलो, म्हणजे सगळ्या कॅन्डिडेट पण खालचे सोडून, हे खालचे पाहूया आपण कोणते. सगळ्यांना हाईट किती लागणार आहे, 170 सेंटीमीटर लागणार आहे. आणि छाती नॉर्मल आहे 80 सेंटीमीटर आणि फुगून 85 सेंटीमीटर. फक्त मेल कॅन्डिडेट करताच हे क्रायटेरिया आहे. पण आणि हाईटसुद्धा 170 मेल कॅन्डिडेट करताच आहे. तर इथं मिनिमम हाईट ऑफ कॅन्डिडेट फॉलिंग इन द कॅटेगरी, आता इथं कॅटेगरी दिलेले आहेत, याच्यासाठी हे हाईटचा क्रायटेरिया कमी केला आहे. मित्रांनो इथं ना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, इथं तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर खालच्या मराठा, हे बा इथं मराठा दिलेला आहे, तर मराठा कॅन्डिडेट जे असतील ना त्यांच्यासाठी ही हाईट कमी आहे. मराठा कॅन्डिडेट असतील तर मग ते किती आहे, पण त्याच्यासाठी मराठाचं सर्टिफिकेट मिळवावं लागेल, हे बघा. नाहीतर नसेल तर मग ते करता येणार नाही. 165 सेंटीमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर छातीचे सुद्धा सवलत आहे. नॉर्मल 78 फुगून 83, या दोन्हीमध्ये 5 सेंटीमीटरचा फरक असावा हे आपल्याला जनरली कोणत्या भरतीसाठी माहिती आहे. द मिनिमम हाईट ऑफ ऑल कॅन्डिडेट बिलॉंग टू अ शेड्यूल ट्रायबल, म्हणजे ST साठी कॅटेगरीसाठी 162.5 आहे आणि छाती नॉर्मल 76 आणि फुगून 81. ST कॅटेगरीसाठी ही एक सुविधा दिलेली आहे. तर या पद्धतीने आणि वेट जो आहे, हाईटच्या प्रमाणे वेट आणि मेडिकल स्टँडर्ड मेल आणि फिमेलसाठी असावं. तर हे जी ती गोष्ट दिली ना, हाईट आणि चेस्ट हे मेल कॅन्डिडेटसाठी दिलेली आहे. आता दुसरी जी टेस्ट आहे PST, पण कोणत्या पदासाठी, PSTच आहे, वरचे हे पदाला दिले. आणखी खालच्या पदांसाठी एक PST आहे, ते आपण पाहूया. त्या पदांचं नाव आहे, हे बघा इथं दिले, नायब सबदार, इथं ब्राईड अँड रायफलमॅन व्हेकल मेकॅनिकल, रायफलमॅन इलेक्ट्रिकल,
रायफलमॅन हे काय मसालची वॉरंट ऑफिसर, फार्मासिस्ट, रायफलमॅन, फिमेल सफाई ओनली. तर इथं वरती मेल सफाई काम करतात, तिथे फिमेल सफाई पण आलेलं आहे. ठीक आहे. रायफल वुमन दिलं आहे इथं, हे लक्षात घ्या, रायफल वुमन. तर इथं त्यासाठी दिलेलं आहे. आता या पदांसाठी काय हाईट आहे मेल आणि फिमेलसाठी दिलेली आहे इथं. आता 170 सेंटीमीटर मेलसाठी, फिमेलसाठी 157 आहे. चेस्टची फक्त मेल कॅन्डिडेट करताच आहे, नॉर्मल 80 आणि 85. तर परत एकदा तेच आहे, इथं काही सवलत दिलेली आहे. इथं गोरखा, डोगराज, मराठा, सिक्कीम त्यांच्यासाठी या 165, फिमेलसाठी 155 आणि हे मेल कॅन्डिडेटसाठीच आहे फक्त 78 आणि 83 चेस्ट म्हणजे छातीचं. मिनिमम हाईट ST कॅटेगरीच्या लोकांसाठी ह्या पदांसाठी 162.5, इथं मुलींसाठी 150 सेंटीमीटर आणि मुलांसाठी इथं ST कॅटेगरीच्या मुलांसाठी चेस्ट मेल कॅन्डिडेट 36 आणि 81 या पद्धतीने आहे. तर मिनिमम हाईट इथं दिलेली आहे पहा. इथं तुम्ही जर पाहिलं हाईटचा जो क्रायटेरिया आहे, तर इथं अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा आणि गोरखा या जे एरिया आहेत यांच्यासाठी हाईटचा क्रायटेरिया कमी केला आहे. इथं 152.5 असं दिलेलं आहे. तसं आपला 155, 157 होता. मिनिमम हाईट शेड्यूल्ड ट्रायबलसाठी इथं जे शेड्यूल्ड ट्रायबल आहेत पण ते या प्रदेशात येतात त्यांच्यासाठी 147 दिलेली आहे. आता हे काय झालं मित्रांनो, हे PST झाले. आता आपण पुढची एक्झाम आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. PST हवालदार, क्लर्क आणि वॉरंट ऑफिसरची आहे. PA ओनली, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फक्त या 2 पदांकरताच आहे, सगळ्या कॅन्डिडेट करता ऑल. ते आहे 165 सेंटीमीटर उंची लागणार आहे, फिमेल कॅन्डिडेटला 155 सेंटीमीटर लागणार आहे. मेल कॅन्डिडेट करता फक्त चेस्टची क्रायटेरिया आहे तो आहे 77 सेंटीमीटर आणि फुगवून आहे तो 82 सेंटीमीटर. आता कोणाला याच्यामध्ये रिलॅक्सेशन दिलं या पदांकरता PST टेस्टसाठी, इथं जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर इथं वेगवेगळ्या इथं राज्य दिलेले आहेत, कॅटेगरी दिले बा. गोरखा याच्यामध्ये मराठा पण दिलेला आहे. तर याच्यासाठी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 162.5 मेल कॅन्डिडेट करता आणि फिमेलला 150 दिलेली आहे. तसंच जे लोक अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम या देशात या राज्यातले आले असतील, जम्मू काश्मीर, त्यांना सुद्धा हा हाईटचा क्रायटेरिया हा कमी केलेला आहे. आणि मेल कॅन्डिडेट करता हा चेस्टचा क्रायटेरिया तोच आहे, म्हणजे 77-82 तोच आहे. आता पुढं जे द मिनिमम हाईट ऑफ कॅन्डिडेट बिलॉंग ST कॅटेगरीच्या लोकांची हाईट चा क्रायटेरिया वरच्या प्रमाणेच आहे, फक्त इथं चेस्टच्या मुलांसाठी जो क्रायटेरिया आहे तो 76-81 हा थोडा कमी केलेला आहे. तर या पद्धतीने ह्या 2 टेस्टची माहिती आपण पाहिली. 2 टेस्ट होणार आहेत, PST आणि एक दुसरी आहे इथं पहा PSTच्या टेस्टच्या जी माहिती दिलेली आहे. आता आपण खाली येऊया. इथं द फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असं दिलेलं आहे. इथं पहा द पॅरामीटर ऑफ PAT आर द फॉर्म्युलाज ऑल एक्सपेक्टेड गोरखा रिजनसाठी दिलेला आहे. आता काय काय आहे ती टेस्ट कोणती, गोरखा रिजन, लडाख रिजनला एक्सपेक्ट केलं त्याच्यासाठी वेगळी टेस्ट असेल PATची. आता PATची टेस्ट आहे ती कशी व्हेरिफिकेशनच्या वेळेला होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला. मेल कॅन्डिडेटसाठी 5 किलोमीटर रनिंग पूर्ण करायचं आहे त्यांनी 24 मिनिटाच्या आत क्वालिफाय होण्यासाठी. मेल कॅन्डिडेट म्हणजे मुलांसाठी. इथं लक्षात घ्या PAT टेस्ट कोणासाठी वरती आपण पाहिलेली आहे, फॉर मेल कॅन्डिडेट म्हणजे मुलांसाठी, हे लक्षात घ्या. 5 किलोमीटर रनिंग टेस्ट आहे, ती आहे 24 मिनिटात तुम्हाला पूर्ण केली तर तुम्ही क्वालिफाय होणार आहे. आणि तीच आता मुलींसाठी किती आहे तर फक्त 1.6 किलोमीटर आहे, ती पण त्यांना 8.30 मिनिटात त्यांनी ती पूर्ण करायची आहे मुलींसाठी. लडाख रिजन आणि मेल कॅन्डिडेटसाठी इथं 2 नंबर दिले पहा. लडाख रिजनसाठी आता हे आपल्यासाठी हेच लागू होईल आणि लडाख रिजनसाठी या आहेत त्यामुळे ते काही वाचण्याची गरज नाही. लडाख रिजनचे लोकांसाठी ते उपयोगाचे आहे. तर आपल्यासाठी हे लक्षात घ्या, मेल कॅन्डिडेटसाठी 5 किलोमीटर किती 24 मिनिटाच्या आत पूर्ण करायचं आहे, फिमेल कॅन्डिडेटने 1.6 किलोमीटर 8.30 मिनिटाच्या आत पूर्ण करायचं आहे. अशा पद्धतीने आपली ही टेस्ट होणार आहे. नंतर इथं काय दिलेलं आहे पहा, इथं डिटेल दिलेलं आहे. क्लर्क आणि PA ट्रेड स्केल टेस्ट ऑफ द क्लर्क अँड PA विल कंडक्टेड आफ्टर कम्प्लिशन PET अँड
नंतर स्किल टेस्ट होणार आहे. तर क्लार्कसाठी आणि पी एसाठी जर तुम्ही ह्या टेस्ट पूर्ण केल्या PET त्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे पाहूया आता रिटर्न टेस्ट. तर रिटर्न टेस्ट कशी असणार आहे, त्याचं काय काय क्रायटेरिया आहे ते आपण पाहणार आहोत. रिटर्न टेस्ट कशी असेल ते पाहूया. इथं रिटर्न टेस्टची माहिती दिलेली आहे. तर रिटर्न टेस्ट ही 100 मार्काची असणार आहे. मिनिमम पासचा आहे. जनरल आणि EWS कॅटेगरीसाठी 35% तुम्हाला पासचा क्रायटेरिया दिला, म्हणजे 35% कमी मार्क पडले तर तुम्ही नापास असणार आहे. आणि 33% जो क्रायटेरिया आहे म्हणजे तो कोणाकोणाला दिलेला आहे ते आपण पाहूया. 33% दिला SC ST OBC कॅन्डिडेट करता काय दिलेला आहे, तो 33%चा क्रायटेरिया पासिंगचा दिला आहे रिटर्न टेस्टला. आणि त्याच्यात तुम्हाला आणखी एक आहे, ज्यांच्याकडे NCC सर्टिफिकेट आहे, NCC सर्टिफिकेट हे बघा इथं दिलं NCC सर्टिफिकेट होल्डर, तर त्यांच्यासाठी काय स्कोअर दिला. NCC सर्टिफिकेट C सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 5 मार्क गृहीत धरले जातील. B सर्टिफिकेट असेल NCCचं 3 मार्क धरले जातील. आणि A सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला 2 मार्क त्याच्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचे गृहीत धरले जातील. म्हणजे जे NCC तुमचं झालं असेल तर तुम्हाला त्याच्यात नक्कीच तुमचा फायदा होणार आहे. आता पुढे पाहूया आपण. आणि हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला हे सर्टिफिकेट तुम्हाला द्यावे लागणार आहे. ठीक आहे. द कॅन्डिडेट हू हॅव सक्सेसफुली PET PST डॉक्युमेंटेशन अँड रिटन टेस्ट विल बी शॉर्ट लिस्टेड नेक्स्ट स्टेज. म्हणजे तुम्ही PST PET PST डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रिटन टेस्ट हे जर पास झाले तर तुमची एक शॉर्टलिस्ट पुढच्या लेवल करता काढली जाईल. ट्रेड स्किल टेस्ट अँड डिटेल मेडिकल एक्झामिनेशन ऑन द बेसिस ऑफ देअर मेरिट. म्हणजे तुमचं मेडिकल एक्झामिनेशन घेतलं जाईल आणि ट्रेडचे जर असेल तुमचं तर त्याची स्किल टेस्ट घेतली जाईल. ठीक आहे. मेरिट इन द रिटर्न टेस्ट अँड 4 टाइम्स ऑफ द नंबर ऑफ वॅकन्सी. ठीक आहे. तर तुम्हाला ते काय सांगितलं की नंबर ऑफ वॅकन्सीच्या 4 पट जास्त लोकांना ते चान्स देणार आहेत. म्हणजे एक जागा असेल तर 4 लोकांना बोलवणार आहेत. तर पुढे पाहूया आपण. ट्रेड टेस्ट म्हणजे स्किल टेस्ट कोणाकोणासाठी आहे, इथं आपण त्याचं पाहणार आहोत. इथं 25वा नंबरचा पॉईंट आहे, ट्रेड टेस्ट किंवा स्किल टेस्ट. ट्रेड टेस्ट टेक्निकल ट्रेड्समॅन पर्सनल ऑदन द्या, म्हणजे क्लर्क आणि PA ट्रेड याचं सोडून टेक्निकल आणि ट्रेड्समन ट्रेड जे आहे त्यांच्यासाठी ही ट्रेड टेस्ट होणार आहे. कंडक्टेड बिफोर अंडरगोईंग डिटेल मेडिकल एक्झामिनेशन. मेडिकल एक्झामिनेशनला DME म्हटलं त्यांनी, डिटेल मेडिकल एक्झामिनेशन. नो मार्क विल अवॉर्डेड फॉर द स्किल टेस्ट. म्हणजे मार्क त्याला काही गृहीत धरले जाणार नाही, पण तुमची स्किल टेस्ट घेतली जाणार आहे. आता उदाहरणार्थ काय, समजा मी प्लंबर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, तर तुम्हाला ते काम येतं आहे का नाही खरंच याला म्हणायचं स्किल टेस्ट. पण त्याचे मार्क धरले जाणार, तुम्हाला खरं येतं आहे का नाही हे चेक केलं जाणार. द कॅन्डिडेट डिक्लेअर पास इन ट्रेड स्किल टेस्ट विल ओनली बी अंडरगो द डिटेल मेडिकल एक्झामिनेशन अँड रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे जे लोक ट्रेड आणि स्किल टेस्ट पास होतील त्यांचंच मेडिकल एक्झामिनेशनसाठी त्यांना पुढे रिकमेंड केले जाणार आहे. आता मेडिकल एक्झामिनेशन काय आहे, आता हे मेडिकल व्हेरिफिकेशन काय आहे ते आपण खाली पाहणार आहोत. डिटेल मेडिकल एक्झामिनेशन अँड रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन. तर हे काय आहे, विल बी कंडक्टेड द टर्म ऑफ युनिफॉर्म गाईडलाईन. म्हणजे त्यांनी गाईडलाईन प्रमाणे तुमचं ते होणार आहे. म्हणजे प्रत्येकाचेच मेडिकल होईल, प्रत्येक नोकरीसाठी ते आवश्यक असतं. तर रायफलमॅनची परीक्षा असल्यामुळे ते आवश्यक आहे. म्हणजे आपल्या जे पहिल्यांदा शारीरिक चाचणी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, रिटर्न टेस्ट हे झाल्यावर आपल्याला स्किल टेस्ट होईल आणि स्किल टेस्ट झाल्यावर मेडिकल एक्झामिनेशन सर हे होईल. मेडिकल चेकअप थोडक्यात म्हणजे होईल आपलं. मेरिट लिस्ट अँड कॉल फॉर ट्रेनिंग. द कॅन्डिडेट विल क्वालिफाय इन ऑल एस्केप द फिजिकल PST, फिजिकल इफिशियन्सी PET, रिटर्न एक्झाम, ट्रेड स्किल टेस्ट अँड मेडिकल एक्झामिनेशन. म्हणजे या सगळ्या झाल्या, आत्ताच आपला विषय झाला. म्हणजे कोणती आहे तर PST, PET, रिटर्न टेस्ट आणि ट्रेड टेस्ट आणि मेडिकल टेस्ट या सगळ्या झाल्यावर मेरिट लिस्ट डिपेंडिंग अपॉन द ट्रेड. म्हणजे मेरिट लिस्ट काढली जाईल प्रत्येकाची. कॅटेगरी वाईज वॅकन्सी अलॉटेड टू स्टेट अँड UT म्हणजे वेगळे स्टेट आहे ते, दिल्ली वगैरे सारखं. युनियनरी स्टेट दिल्ली नाही येतात. इन्स्ट्रक्शन टू जॉईन ट्रेनिंग सेंटर टू एनरोल विल बी इश्यूड ऑन द बेसिस ऑफ मेरिट लिस्ट. म्हणजे हे सगळं तुम्ही पास झाल्यावर तुमची मेरिट लिस्ट कॅटेगरी वाईज दिली जाईल. प्लीज नोट क्वालिफाईंग इन ऑल टेस्ट डज नॉट गॅरंटी अँड फायनल सिलेक्शन इन टू द आसाम रायफल. ठीक आहे, काही सूचना दिलेल्या आहेत. तर या पद्धतीने लक्षात घ्या.
मेरिट ह्या सगळ्या टेस्ट पास झाल्यावर तुम्हाला मेरिटनुसार तुम्हाला बोलवलं जाईल. पे स्केल, आता यांनी पे स्केलचं डिटेल आकडा दिलेला नाही, पण गव्हर्नमेंट आसाम रूलच्या गव्हर्नमेंटप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे. रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन, तर काही फॉर्म भरताना काही चूक झाली असेल किंवा काही तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे पण प्रत्यक्ष तुम्ही सादर करू शकला नाही, तुमचं ॲप्लिकेशन काय आहे रिजेक्शन केलं जाणे. ॲप्रोप्रिएट ॲक्शन विल बी टेकन अगेन्स्ट सच द कॅन्डिडेट ॲज पर प्रोव्हिजन बाय लॉ. जर तुम्ही चुकीचं दिलं असेल, म्हणजे तुम्ही त्या कॅटेगरीत बसत नाही तरी तुम्ही चुकीचा अर्ज दिला आहे आणि मग असं केलं तर तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल. आपल्याला ते जनरली माहिती आहे की आपण समजा ओबीसी कॅटेगरीत असेल तर माझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असेल तरच मी त्याचा ॲप्लिकेशन करणार आहे. मी जन्मतारीख बळजबरीने बसण्यासारखी कमी केलं तर ते चुकीचं होईल. म्हणजे शक्यतो फॉर्म भरताना आपली जी प्रॉपर माहिती आहे ती व्यवस्थित भरायची आहे. आता इथं खाली काय काय माहिती दिली ते पाहूया. आता सगळ्यात महत्त्वाचं आता आपल्यासाठी माहिती आली की कोणत्या जागा आहे, त्याच्यासाठी कोणतं एज लिमिट आहे आणि त्याच्यासाठी कोणतं क्वालिफिकेशन क्रायटेरिया लागणार आहे, तर ते आता आपण लगेचच पाहणार आहोत. पहिली जागा आहे ती ट्रेड ब्रिज अँड रोड. ही जी जागा आहे या साठी पहिल्या पोस्टचं नाव आहे हे. तर याच्यासाठी तुम्ही बोथ मेल अँड फिमेल कॅन्डिडेट, म्हणजे मुली आणि मुलं हे दोन्हीही तुम्ही काय करू शकता. तर क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला, इथं 10वी लागणार आहे. तसं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे. म्हणजे या ट्रेडसाठी 10वी आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग लागणार आहे आणि वय 18 ते 23 आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या, कॅटेगरीमध्ये आपलं जे मगाशी सांगितलं होतं त्यांना ते रिलॅक्सेशन आहे वय. अशा पद्धतीने हा पहिला ट्रेड आहे. दुसरा जो जॉब आहे तो आहे क्लार्कसाठी. या जागासुद्धा मुलं आणि मुली या दोघांसाठी आहे. तर त्याची जी रँक दिली ते हवालदार अशी रँक दिली. एज्युकेशन दिलं आहे त्यांनी, तर याच्यासाठी 12वी पास लागणार आहे 10+2 आणि स्किल टेस्ट आत्ता आपण पाहिलं कॉम्प्युटरवर द्यावी लागणार आहे स्किल टेस्ट. आता काय स्किल टेस्ट असणार आहे, इंग्लिश टायपिंग तुम्हाला करावं लागेल आणि त्याच्यासाठी मिनिमम तुम्हाला 35 शब्द पर मिनिटात कॉम्प्युटरवर आलं पाहिजे. इंग्लिश टायपिंग जर नसेल टेस्ट द्यायची तर तुम्ही हिंदी टायपिंगची सुद्धा टेस्ट देऊ शकता आणि हिंदी टायपिंगचं मात्र मिनिमम स्पीड 30 शब्द प्रति मिनिट कॉम्प्युटरवर ही टायपिंग घेतली जाणार आहे. आणि यासाठी तुम्हाला टायमिंग किती असणार आहे, 10 मिनिटाची ही कॉम्प्युटरवर टायपिंगची टेस्ट असणार आहे. मित्रांनो एक लक्षात घ्या, आत्ताचे मी जे ट्रेड क्लर्क सांगितलं ना, महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना काय वाटतं की माझं टायपिंगचा क्लास झाला असला पाहिजे, म्हणजे माझ्याकडे टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे. तर टायपिंगची सर्टिफिकेटची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट टायपिंग सर्टिफिकेट शिवाय ही स्किल टेस्ट देऊ शकता. पण तुम्हाला 35 शब्द प्रति मिनिट इंग्लिश टायपिंग पडलं पाहिजे आणि हिंदी टायपिंगला सुद्धा 30 शब्द प्रति मिनिट असं पडलं पाहिजे, हे लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनाच्या नोकरीसाठी मात्र टायपिंगचं सर्टिफिकेट लागतंच, हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांचं ते कन्फ्युजन आहे अजून पण असलं तरी हरकत नाही. तुम्हाला वाटत असेल की मला टायपिंग सर्टिफिकेट असेल तर चांगली गोष्ट, तुम्ही टायपिंग करून घ्या, ठीक आहे. त्याने तुमचा स्पीड नक्कीच वाढेल. पुढे पाहूया आपण. पुढचा जो पोस्ट आहे, आता खूप डिटेलमध्ये मी सांगतोय की काही जणांना या आसाम रायफल म्हटलं की त्यात पण वेगवेगळे पोस्ट आहेत, त्याचे काय काय क्वालिफिकेशन, आपण त्यात बसतो का नाही याविषयी ही डिटेल माहिती आहे. आणि हा व्हिडिओ आपण परत पाहा वाटल्यास. बरेच जण इंग्लिशमध्ये जाहिरात असल्यामुळे त्यातले काही खाचाखोचा कळत नाही, पण आता आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर पाहूया आता तिसरा जो जॉब आहे तो आहे पर्सनल असिस्टंट नावाचा. तर ह्या जागासुद्धा काय आहेत मित्रांनो, मुलं असे दोन्ही कॅन्डिडेट करू शकता. त्याचं जे रँक आहे ती इथं दिलेली. आता काय लागणार आहे त्यासाठी, 10वी पास लागणार आहे त्यासाठी. आणि इथं डिक्टेशन 10 मिनटात 80 शब्द पर मिनिट डिक्टेशन तुम्हाला करता आलं पाहिजे. डिक्टेशन आपल्याला माहिती आहे, याला आपल्याकडं आपण लघुटंकलेखन असं म्हटलं जातं. ट्रान्स्क्रिप्शन टाईम आहे तो 50 मिनटाचा इंग्लिश आणि 65 मिनटासाठी हिंदी आहे कॉम्प्युटरवरचा. तर हे तुम्हाला जमलं पाहिजे मित्रांनो. तर त्यासाठी तरच तुम्हाला हे पर्सनल असिस्टंटसाठी अर्ज करा. त्याच्यासाठी वयाची अट आहे 18 ते 25 वर्ष. पुढचा जो आपला जॉब आहे तो आहे इलेक्ट्रिकल फिटर. आता इलेक्ट्रिकल फिटर म्हणजे आपल्याला माहिती आहे, तर आपल्याकडे ITI मध्ये हा ट्रेड असतो बघा, इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल. तर याच्यासाठी फक्त मुलांनाच अर्ज करता येणार आहे, मुलींना यासाठी अर्ज करता येणार नाही.
आता असा प्रश्न येतो मित्रांनो की इलेक्ट्रिक जो ट्रेड आहे ना, हा ट्रेड आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणूया, बाकीच्या ठिकाणी मला माहिती नाही, पण महाराष्ट्रामध्ये मुलीसुद्धा इलेक्ट्रिकल ITI मध्ये करतात, पण इथं मात्र आपल्याला त्यासाठी अर्ज करता येणार नाही. मुलांना करता येईल. रायफलमन हे त्याचा रँक आहे, 10वी पास लागणार आहे, पण 10वी पास असताना सुद्धा सायन्स, मॅथ आणि इंग्लिश विषय लागणार आहे. आता बहुतेक वेळा आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यांकडे विषय असतातच, पण जर नसतील तर यासाठी तुम्हाला अर्ज नाही करता येणार. 10वीला हे विषय पाहिजे आणि वय आहे 18 ते 23 वर्ष. इथं कुठेही असं दिलेलं नाही मित्रांनो की ITI पास पाहिजे, त्यामुळं याची स्किल टेस्ट होईल मात्र, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम येतं का नाही हे पाहण्यासाठी, पण इथं ITI लागेल असं काही दिलेलं नाही आहे. ठीक आहे, आपण पुढचं पाहूया. ट्रेड लाईनमन फील्ड असं दिलेलं आहे, तर याच्यासाठी जे आहे तो त्याच्यासाठी सुद्धा फक्त मुलांचेच अर्ज करता येणार आहे. रायफलमन त्याची रँक आहे. एज्युकेशन इथं 10वी पास लागणार आहे. आणि इथं हे बघा, इथं इलेक्ट्रिशियनला पण लाईनमनला इथं काय दिलं, इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटकडनं तुमचं इलेक्ट्रिशियन ट्रेड असलेलं सर्टिफिकेट लागणार आहे. इथं मात्र त्यांनी ITI दिले. इथं पण द्यायला पाहिजे होतं, पण का दिलं नाही मला सांगता येणार नाही. इथं लाईनमनला मात्र त्यांनी काय दिलं, 10वी पास प्लस ITI, म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेड असलेला ITI अशा पद्धतीने देत आहे. तर ही सरळ ही जागा काय, लाईनमन फील्डची ही इलेक्ट्रिशियन ITI ज्यांचं झालंय पूर्ण त्यांच्यासाठी, फक्त मुलांसाठी जागा आहे. वयाची अट 18 ते 23 आहे, पण कॅटेगरीच्या लोकांना एज रिलॅक्सेशन वाढून वय दिलं, त्याच्या आपण अगोदर चर्चा केली होती. पुढचा जो जॉब आहे, पुढचा जो ट्रेड आहे आसाम रायफलमध्ये, तो आता आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिकल. आता इथं हा इंजिनियरचा ट्रेड आहे, त्यामुळे याला सरळ आहे की क्वालिफिकेशन काय असणार आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. हे सुद्धा मेल कॅन्डिडेट करतात जागा आहे. रायफलमन त्याची रँक आहे, 10वी पास लागतंय आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट इन इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिकल ट्रेड, यामध्ये तुमचं ITI मध्ये हे झालं पाहिजे. मेकॅनिकल हा ट्रेड घेऊन तुम्ही झालं पाहिजे. तर जे लोक मेकॅनिकल झाले त्यांनी इंजिनियर इक्विपमेंट मेकॅनिकल या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. वयाची अट 18 ते 23 आहे. पुढचा आहे ट्रेड इलेक्ट्रिकल मेकॅनिकल व्हेकल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल व्हेकलचा आहे तो ट्रेडचं नाव आहे. त्याचं याच्यासाठी सुद्धा मेल कॅन्डिडेटच ॲप्लिकेशन करू शकतात. रँक रायफलमनची आहे, 10वी पास लागणार आहे आणि तुम्हाला इंडस्ट्रीला म्हणजे ITI झालेलं पाहिजे. मोटर मेकॅनिक या ट्रेडमध्ये, मोटर मेकॅनिकचं ज्यांचं ITI आहे त्यांनी काय करायचं आहे, कोणत्या पदासाठी अर्ज करता येईल त्यांना, मोटर मेकॅनिक ITI झालेलं आणि 10वी पास, इलेक्ट्रिक मेकॅनिकल व्हेकल या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तर मित्रांनो हे थोडं बारकाईने समजून घ्या कोणकोणते ट्रेड आहेत, त्याचे क्वालिफिकेशन काय आहेत ते. तर आता आपण अजून पुढच्या ट्रेड पाहूया, पुढचं पोस्ट पाहूया कोणती आहे ती. पोस्टचं नाव आहे ट्रेड इन्स्ट्रुमेंट रिपेअर अँड मेकॅनिक, हे त्या पदाचं नाव आहे. त्याच्यासाठी काय, याच्यासाठी सुद्धा फक्त मुलांचेच अर्ज स्वीकारले जाणार आहे. हवालदार हे त्याची रँक आहे, 12वी पास त्यासाठी लागणार आहे. आता इथं मात्र 10वी पास नाही, 12वी आहे. आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे ITI मधून इन्स्ट्रुमेंटेशन हा ट्रेड करून तुमचं ITI पूर्ण झालं पाहिजे. इन्स्ट्रुमेंटेशन पद वयाच्या 30 आहे, हा सुद्धा पद ITI वरच आहे. इथं स्पष्टपणे इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं सर्टिफिकेट मागितलं आहे. जो पुढचा जो जॉब आहे ते आहे व्हेकल मेकॅनिकल, J नंबरचं. कोणतं दिलं आहे त्यांनी इथं, व्हेकल मेकॅनिकल असं दिलेलं आहे. इथं पहा, हे सुद्धा मेल कॅन्डिडेटसाठीच फक्त आहे, म्हणजे फक्त हे आपल्याला मुलांसाठीच जागा आहे. याची रायफलमॅन ही रँक आहे. याच्यासाठी तुम्हाला 10वी पास लागते, आता 12वी नाही लागणार. त्याला इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे विषय 3 असले पाहिजे. जनरली आपल्याकडे हे विषय असतात. तसंच त्याबरोबरच लक्षात घ्या, व्हेकल मेकॅनिक डिप्लोमा किंवा ITIचा ट्रेड लागणार आहे याच्यासाठी, व्हेकल मेकॅनिकसाठी. तर त्याचं वयाची अट आहे 18 ते 23. ITIचा ट्रेड तरी लागेल आणि किंवा डिप्लोमा लागेल. पुढचं पाहूया. पुढचं आहे जी जॉबची संधी आहे आसाम रायफलमध्ये, ट्रेड अप होस्टेलर. तर हे सुद्धा मुलांसाठीच ही अर्ज करता येईल. रायफलमॅन रँक आहे, 10वी पास आहे आणि इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून त्याचं सर्टिफिकेट घेतलेलं असणं गरजेचं आहे. पुढचा जो आहे तो आहे ट्रेड इलेक्ट्रिशियन. हा एक आहे, हे बघा ट्रेड इलेक्ट्रिशियन. थोडं मी क्लिअर करतोय ना,
तुम्हाला दाखवतोय पहा, ट्रेड इलेक्ट्रिशियन आहे. ही सुद्धा जागा फक्त मुलांसाठीच करता येणार आहे. याची रायफलमॅन रँक आहे, 10वी पास आहे आणि तुम्हाला इलेक्ट्रिशियनमध्ये ITI पास असणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी तुम्ही ती जागा करू शकता. तर आता मी ज्या क्वालिफिकेशन सांगतो हे पूर्ण भारतभर या जागा आहे, तुम्ही कुठेही करू शकता. महाराष्ट्रात पण आहे, आपण त्याची चर्चा पुढे करूया. प्लंबरसाठी पुढचा ट्रेड आहे. प्लंबर म्हणजे ITIचा जो प्लंबर ट्रेड असतो त्याच्यासाठी या जागा आहेत. याच्यासाठी सुद्धा फक्त मेल कॅन्डिडेट्स अर्ज करू शकतात. एज्युकेशन क्वालिफिकेशन 10वी आहे आणि ITIचा तुम्हाला प्लंबर ट्रेड पास असणं गरजेचं आहे. वयाच्या अटीच आहे 18 ते 23. जे कॅटेगरीचे लोक आहेत त्यावर ते आपल्याला सांगितल्याप्रमाणे वयाच्या अटीमध्ये त्यांना सवलत आहे. पुढचा सर्वेअरचा म्हणजे बहुतेक हे हवालदार या ट्रेडचा आहे. इथं पाहूया आपण. हे सुद्धा मेल कॅन्डिडेट करताच हे ऑप्शन आहे आणि त्याच्यासाठी 10वी पास लागेल आणि ITI मध्ये सर्वेअर नावाचा ट्रेड आहे तो पास लागेल. आता पुढची जे जागा आहे ती आहे ट्रेड फार्मासिस्ट नावाची. आता ही जी जागा आहे ना ही दोन्हीसाठी आहे, म्हणजे मुला मुली दोघी कॅन्डिडेट त्यासाठी ॲप्लिकेशन करू शकतात. वॉरंट ऑफिसर ही त्याची रँक आहे, 12वी पास लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं डिग्री किंवा फार्मसीमध्ये डिप्लोमा पास लागणार आहे एखाद्या चांगल्या बोर्डाकडनं, प्रायव्हेट नाही. तर डिग्री किंवा डिप्लोमा फार्मसी असेल तर तुम्ही फार्मसी ट्रेडसाठी ॲप्लिकेशन करू शकता. आणखी काय दिलेलं आहे, क्वालिफिकेशन अंडर सेक्शन 31 अँड 32 फार्मसी ॲक्ट प्रमाणे तुमचं रजिस्टर्ड झालं असणं गरजेचं आहे. म्हणजे फार्मसी झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करावं लागतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यामुळंच याचं जे एज लिमिट आहे ते इथं 20 पासून 25 पर्यंत केलेलं आहे. म्हणजे याचं एज लिमिट जास्त आहे मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी, आणि OBC ST कॅटेगरी आणखी वाढवून लावलेलं आहे. तर याचं एज लिमिट आहे हे जास्तच आहे. त्यामुळे फार्मसीच्या लोकांनी ज्यांचं B फार्मसी D फार्मसी झालेलं आहे त्यांच्यासाठी या जागा आहेत. बऱ्याच लोकांना फार्मसीच्या लोकांना आसाम रायफलमध्ये आपल्या फार्मसीच्या जागा असतात हेच माहिती नसेल, तर त्यांनी कृपया लक्ष द्यायचं की फार्मसिस्टच्या जागा आहेत तर त्या कृपया आपण अर्ज करायचा आहे. पुढचा आहे एक्सरे असिस्टंट, म्हणजे ज्यांचा एक्सरे आपण पाहतो, एक्सरे दवाखान्यात एक्सरे काढणारे लोक असतात ते एक्सरे असिस्टंट म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर त्यांच्यासाठी या पदं आहेत. आता सरळ आहे की एक्सरे असिस्टंट असेल तर त्याला तो कोर्स झालेला पाहिजे. तर बघूया आपण त्याच्यात काय दिलेलं आहे. हवालदारचं रँकिंग आहे, 12वी पास लागते आणि डिप्लोमा रेडिओलॉजीमध्ये तुम्हाला डिप्लोमा लागणार आहे रिकॉग्नाइज बोर्डाकडनं. तो पण बोर्डाचाच डिप्लोमा लागेल, कोणतं तरी आपण युनिव्हर्सिटी बोर्डाकडनं केलेला पाहिजे. एज लिमिट आहे 18 ते 23, हे लक्षात घ्या. एक्सरे असिस्टंटला रेडिओलॉजीचा डिप्लोमा आणि 12वी पास लागणार आहे. पुढचा आहे वेटरनिटी फील्ड असिस्टंट. आता इथं सुद्धा हे मेल कॅन्डिडेटच आहे फक्त, आणि याचं सुद्धा मेल कॅन्डिडेटच म्हणून दिलेलं आहे. आता इथं 12वी पास दिलं आहे आणि इथं सुद्धा डिप्लोमा दिला आहे. डिप्लोमा कोणता दिला आहे तर वेटरनिटी सायन्समध्ये तुम्हाला डिप्लोमा असला पाहिजे. वयाची अट आहे 21 ते 23. पुढचा ट्रेड आहे मुलींसाठी आहे फक्त हा, आणि त्या ट्रेडचं नाव आहे सफाई, फिमेल सफाई. तर आता फिमेल कॅन्डिडेट करता आहे, रायफल वुमन ही तिची रँक आहे, 10वी पास लागणार आहे फक्त. याच्यासाठी बाकीचे कोणतेही क्वालिफिकेशन नाही आहे. मुलींसाठी हा आहे, मुलांसाठी याच्यासाठी अर्ज करता येणार नाही. त्याचं नावच फिमेल सफाई असं आहे. बार्बर म्हणजे न्हावी, आपल्याला या पदासाठी आपल्याला अर्ज करता येईल. याच्यासाठी सुद्धा पहा तुम्ही 10वी पास, याच्यासाठी फक्त मेल कॅन्डिडेटसाठी आहे. रायफलमॅन रँक आहे, 10वी पासच लागणार आहे. याच्यासाठी कोणताही बाकीची क्वालिफिकेशनची गरज नाही. वयाची अटीच आहे 18 ते 23. पुढचं आहे कुक म्हणजे स्वयंपाकी. तर त्याच्यामध्ये काय क्वालिफिकेशन दिले, या सुद्धा मेल कॅन्डिडेटच अर्ज करू शकणार आहे आणि रँक रायफलमनचे 10वी पासच उमेदवार अर्ज करू शकतील. याच्यासाठी इतर कोणतीही अट त्यांनी दिलेली नाही. वयाची अट 18 ते 23 आहे. मसालची नावाचा एक ट्रेड आहे, त्याच्यासाठी सुद्धा फक्त 10वी पासच लागणार आहे आणि वयाची अट 18 ते 23 नेहमीसारखी दिलेली आहे. आता जसं फिमेल सफाई होतं तसं याच पद्धतीने हे फक्त मुलींसाठी होतं, आता हे फक्त मेल कॅन्डिडेटसाठी असणार. हे सगळे मेल कॅन्डिडेटसाठीच आहे. तर हे बघा, हे मेल सफाई फक्त मेल कॅन्डिडेटसाठी
आणि यासाठी तुम्ही फक्त 10वी पास असणं गरजेचं आहे. 18 ते 23 वर्ष वय आहे. मित्रांनो, इथं बऱ्याच ठिकाणी 18 ते 23 असं वय जरी दिलेलं असलं तरी वरील जर आपण या एजचं क्रायटेरिया पाहिलं बघा, आपण हे बघा, त्यांच्यासाठी SC ST साठी 5 वर्ष वाढून आहे, OBC साठी 3 वर्ष वाढून आहे. हे लक्षात घ्या. इथं जर इथं मी 18 ते 23 वर्ष उल्लेख करत असलो तर SC ST कॅटेगरीने त्या पद्धतीने वय त्यांना सवलत दिलेली आहे. एवढे ट्रेड्स आणि एवढ्या जागा आहेत. ITIवर आहेत, काही डिप्लोमा आहेत, काही फार्मसीवर, काही रेडिओलॉजी आहेत, काही एक्सरेवर आहे, काही 10वीवर आहेत नुकते. तर सगळ्यांसाठी या संधी आहेत आसाम रायफलने दिलेल्या. कुठं कुठं जागा आहेत ते पाहूया आपण. इथं दिले पाहिजे SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, OBC, EWS आणि जनरल. तर आणि टोटल जागा दिलेल्या आहेत. इथं वेगवेगळ्या पदासाठी दिले. तर आपण आता ही जाहिरात तुम्ही बारकाईने पहा. जर तुम्ही आंध्र प्रदेशचे असाल तर या पद्धतीने. पण मी आता डायरेक्ट कुठं जाणार आहे, इथं महाराष्ट्रापाशी येणार आहे. आपल्याला या महाराष्ट्राच्या जाहिरातीचं जास्त अप्रूप आहे की कोणकोणत्या जागा असणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत. इथं मध्य प्रदेश आले, त्याच्या खाली इथं बघा महाराष्ट्र असं दिलेलं आहे. तर हवालदार क्लर्कच्या ज्या जागा आहेत त्या एकूण 15 जागा आहेत. ह्या कॅटेगरी वाईज डिटेल आहे, हे बघूया आपण वरती काय. SC ST OBC EWS जनरल या ओपनच्या जागा आहेत टोटलच्या शेजारी. तर महाराष्ट्रातल्या इथं बघा ओपनसाठी 6 जागा आहेत, SC 3, ST 2 अशा पद्धतीने ह्या जागा आहेत. टोटल 15 जागा आहेत ह्या हवालदारसाठी. नंतर इथं वॉरंट ऑफिसर दिले, पर्सनल असिस्टंटच्या 4 जागा आहेत. रायफलमन इलेक्ट्रिक फिटर त्याच्या 2 जागा आहेत. रायफलमन लाईनमन फील्ड याची 1 जागा आहे. रायफलमन इलेक्ट्रिक मेकॅनिक व्हेकल त्याची 1 जागा आहे. हवालदार इन्स्ट्रुमेंट रिपेअर मेकॅनिक 1 जागा आहे. रायफलमन मेकॅनिक ची 2 जागा आहेत. नायब जे आहे त्याच्यासाठी 1 जागा आहे. रायफलमन इलेक्ट्रिकच्या 2 जागा आहेत. रायफलमन प्लंबरच्या 2 जागा आहेत. नंतर इथं हवालदार सुपेरियर 1 जागा आहे. वॉरंट ऑफिसर फार्मासिस्टची 1 जागा आहे. आता ही SC कॅटेगरीचेच आहे. 1 नंबर पाहूया आपण. SC कॅटेगरीचे आहे. बाकीच्यांच्याही फार्मासिस्टचे महाराष्ट्रात जागा नाही, बाकीच्या ठिकाणी असू शकते. पुढं पाहूया आपण. इथं कुठं महाराष्ट्र चाललं होतं आपलं फार्मासिस्ट. एक्सरे असिस्टंट 1 जागा आहे. ही कोणती कॅटेगरी हे आपण चेक करून घ्या. रायफलमन बार्बरच्या 3 जागा आहेत. रायफलमन कुकच्या 18 जागा आहेत म्हणजे, आणि मेल सफाईच्या 6 जागा आहेत. तर इथं फिमेल सफाई म्हणजे च्या जागा दिलेल्या नाही. महाराष्ट्रासाठी एवढ्याच जागा आहेत. आपण इतरही राज्यासाठी अर्ज करू शकता. तर या पद्धतीने ह्या सगळ्या जागा दिलेल्या आहेत. आपल्याला ज्या साठी अर्ज करायचा आहे तुम्ही तो करू शकता. तर मित्रांनो, या पद्धतीने हा अर्ज आहे. याच्या फीबाबतही आपण काय केलेली आहे तर चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीने हा आसाम रायफलचा जो अर्ज आहे तो आपल्याला ऑनलाईन करायचा आहे. परत एकदा आपण शेवटची डेट सांगूया काय आहे. त्याची लास्ट डेट आहे 25 ऑक्टोबर 2021 रात्री 12 पर्यंत तुम्हाला हा ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. तर मित्रांनो, आज आपण जे आसाम रायफलची जी जाहिरात आलेली आहे त्याविषयी अगदी सविस्तर डिटेल आपण त्याविषयी माहिती पाहिली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, त्याच्यासाठी तुम्हाला आसाम रायफलचा फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी आपण लवकरच व्हिडिओ तयार करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये ज्यांना नोकरीची गरज आहे अशा लोकांमध्ये हा शेअर करायला विसरू नका. आणि आपले हे महाराष्ट्राचे जे मराठमोळा चॅनल आहे यासाठी मी प्रचंड मेहनत घेतो आहे. सांगायची गरज नाही आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना. तर सगळ्यात शेवटी सांगतो की आपलं जे चॅनल आहे महाराष्ट्राचं मराठमोळं याला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. समोरील बेल आयकॉन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करायला विसरू नका. म्हणजेच मी तुम्हाला या पद्धतीच्याच नोकरीच्या जाहिराती, अर्ज कसा भरायचा, कोणकोणते प्रश्न येणार महत्त्वाचे काय, याच्याविषयी सगळी जी काही चर्चा आपल्या या यूट्यूबच्या बोलतो मराठी चॅनलवर आपण करणार आहोत त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. माझ्या नॉलेजनुसार मी जास्तीत जास्त चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ते आवडेल अशा अपेक्षा करतो. आणि आज इथेच थांबतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत म्हणूया लाभले आम्हाचं भाग्य. बोलतो मराठी. धन्यवाद.